आलो अयोध्येला राम मंदिरामध्ये. सकाळीच आम्ही पोहोचलो अयोध्येला आणि आंघोळ्या वगैरे करून आता आम्ही अयोध्येला राम मंदिरामध्ये आलो आहे. हे आमचे मॅनेजर, टूर मॅनेजर. बघा बाहेरून मी तुम्हाला दाखवते. येस थांब जरा मागे थांब जरा थांब काढला ना. लॉकरचं मंदिराच्या आतमध्ये काहीही घेऊन जायला देत नाहीत. म्हणजे फक्त मनी पर्स घेऊन जायची, बाकी सगळं तिथे लॉकरमध्ये मोबाईल वगैरे ठेवायचे आणि मगच मंदिरामध्ये एंट्री आहे. म्हणजे फुल चेकिंग वगैरे होते आणि अतिशय सुंदर असं मंदिर आहे. आता मी मंदिर दर्शन घेऊन बाहेर आलो आणि बघा हे बाहेरचं आहे मंदिराचं. आतमध्ये काही मोबाईल अलाउड नाही केला ना, त्याच्यामुळे शूट नाही करता आलं. इकडे बघा. हा सगळा आमचा ग्रुप आहे, साई तारा ग्रुप. माई कुठे माई? टोटल आम्ही 34 जण होतो. रत्नागिरी, मुंबई आणि खेड असे सगळीकडून गेले होते. मस्त दर्शन झालं आम्हाला. एकच मूर्ती होती रामाची आणि खूपच सुरेख असं आम्हाला हे राम जन्मभूमीचं मंदिराचं दर्शन झालं. अतिशय सुंदर काम केलं आहे. इथे आम्हाला अजिबात अलाउड नाही केलं मोबाईल न्यायला, नाही तर आम्हाला फोटो काढता आले असते. आम्ही तुम्हाला बाहेरूनच दाखवतोय. अतिशय सुंदर असं. बाय. आम्ही ह्या सगळ्या आमच्या गावातल्या आहेत, मुरडेमधल्या. आणि आमचा हे ड्रेस कोड होता व्हाईट. सर्वांनी व्हाईट ड्रेस घातले होते म्हणजे राम मंदिरामध्ये जाण्यासाठी. आणि आता हे आहे हनुमानगडी, हनुमान मंदिर आहे. हे सुद्धा फेमस आहे आणि ह्याच्या काहीतरी 79 पायऱ्या आहेत. खूप गर्दी होती बघा, केवढी गर्दी आहे. आपले ह्या राईट साईडला आहेत. इकडे या बाजूला. साई टूरवाल्यांनी आम्हाला सर्वांना पिवळ्या रंगाच्या टोप्या दिल्या होत्या, कारण ओळखायला यायला पाहिजे ना, म्हणून कंपल्सरी आम्हाला ते त्यांनी घालायला सांगितलं होतं जेव्हा पण आम्ही असं टूरवर बाहेर निघायचो तेव्हा. कॅमेरा चालू आहे.
शुभ दीपावली. इथून आम्ही आता जाणार आहोत शरयू नदीवर. तिथे शरयू नदीची आरती किंवा संध्याकाळी आल्यावर दिसते 7च्या नंतर. तर तिथे निघणार आहोत. माई कूलरचा चहा पिते आणि मी कॉफी. चला बाय.